नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर फायनली आता कारागृह विभागासाठीची भरती जी आहे ती आता आलेली आहे आणि त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तुम्हाला त्याची आता फॉर्म भरणं देखील सुरू झालेले आहे, डेटसुद्धा सुरू झालेली आहे, लिंकसुद्धा सुरळीत सुरू झालेली आहे, त्यामुळे तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात। तर आपल्याला जी लास्ट डेट असणार आहे ती 21 जानेवारी आणि 1 जानेवारी म्हणजेच आजपासून आता ती लिंक ओपन झालेली आहे आणि त्याची जी ॲड आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे। तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि जागा वगैरे किती आहेत तर ते व्यवस्थित बघू शकणार आहात। तर याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघून घ्या। तर आता आपण ॲड बघूया, नेमकं ॲडमध्ये किती जागा दिलेल्या आहेत आणि कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत तर ते व्यवस्थित बघून घेऊया। तर ही ॲड आपल्यासमोर ओपन झालेली आहे आणि आपण बघू शकत आहोत की जवळपास 255 जागांसाठी ही ॲड असणार आहे। टोटल जागा ज्या आहेत त्यात तर 255 जागा इथे दिलेल्या आहेत आपल्याला आणि जवळपास 25 पदे आपल्याला दिलेली आहेत। 25 पदे त्यात दिलेली आहेत वेगवेगळी। तर आपण प्रत्येक पदाच्या ज्या जागा आहेत त्या व्यवस्थित बघून घेऊया, जेणेकरून आपल्याला जागा कळेल आणि फॉर्म कुठे भरायचे ते सुद्धा कळेल। तर लिपिकच्या जवळपास 125 जागा आहेत, वरिष्ठ लिपिकच्या 31 जागा, त्यानंतर लघु लेखक निम्न श्रेणी आणि त्याची जी पात्रता आहे त्यासुद्धा फार महत्त्वाच्या आहेत। लिपिकचं पद असून त्याने टायपिंग दिलेली नाही आहे, त्यामुळे सगळ्यांना फॉर्म भरण्यास चान्स भेटणार आहे। त्यामुळे फार मोठा चान्स आहे, फार मोठी संधी इथे आहे सगळ्यांसाठी। कारण लिपिकला युजुअली आपण बघतो की त्याच्यासाठी 30-40 मिनिमम कंपल्सरी असतं, 30-40 इंग्लिश आणि मराठी। त्यानंतर वरिष्ठ लिपिक जे आहे त्यालासुद्धा पदवीचं क्रायटेरिया असणार आहे। त्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणी त्यांना तर तो टायपिंगचा क्रायटेरिया पूर्ण करावाच लागणार आहे, शॉर्ट हँडचा 100 शब्द प्रति मिनिट। त्यानंतर मिश्रक आहे, त्या मिश्रकसाठी HSC किंवा तत्सम औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण पाहिजे, तर असा क्रायटेरिया त्यासाठी दिलेला आहे। बाकीचे खालचे जे सगळे पद आहेत त्यांना हा वेगवेगळा क्रायटेरिया त्या पद्धतीने असणार आहे। ॲडमध्ये तुम्ही व्यवस्थित बघून घेऊ शकणार आहात। तर ती ॲड आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात। तर मिश्रकला जे आहे 27 पदं असणार आहे, त्यानंतर शिक्षकला 12 पदं असणार आहे, त्यानंतर शिवणकाम निदेशक याला 10 पदं असणार आहेत, सुतारकाम निदेशकला 10 पदे। त्यानंतर खाली बघूया आपण प्रयोगशाळा तंत्रज्ञ जे आहे त्यासाठी 8 पदे असणार आहे, बेकरी निर्देशकसाठी 4 पदे, तानाकारसाठी 6 पदे, विणकाम निदेशकसाठी 2 पदे असणार आहेत। त्यानंतर बघूया चर्मकला निदेशकसाठी 2 पदे, यंत्रनिदेशकसाठी 2 पदे, निटिंग अँड विविंग निदेशकसाठी 1 पद, त्यानंतर करवत्यासाठी 1 पद, लोहारकाम निदेशकसाठी 1 पद। त्यानंतर खाली आहे कातारीसाठी 1 पद असणार आहे, गृहपर्यवेक्षकसाठी 1 पद, त्यानंतर पंजा व गालीचा निदेशक यासाठी 1 पद, ब्रेल लिपी निदेशक 1 पद, जोडारी 1 पद। तर त्यानंतर आपण बघूया प्रिपेंटरी 1 पद, मिलिंग पर्यवेक्षक 1 पद, शारीरिक कवायत निदेशक 1 पद, त्यानंतर शारीरिक शिक्षण निदेशक 1 पद। तर आपण जे बघतो ते ITIचे जे ट्रेड्स असतात, विविध ट्रेड्स असतात, तर जवळपास प्रत्येक ट्रेडसाठी यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी इथे आपल्याला दिलेले आहे। प्रत्येक ट्रेडमध्ये जवळपास बऱ्याच ट्रेडच्या आपल्याला इथे जॉब ऑपॉर्च्युनिटी ह्या ॲडमध्ये आपल्याला दिसून येते। त्यामुळे ITI ज्यांचं झालेलं आहे त्यांनासुद्धा फार महत्त्वाचा आणि फार मोठा चान्स इथे आपल्याला देण्यात आलेला आहे। कारण ITIचे शक्यतो टेक्निकल बेसिसच्या जागा आहेत त्या सगळ्या ट्रेडसाठी निघत नाहीत, स्पेसिफिक ट्रेडसाठी काही विभागात निघतात। तर कारागृह विभागामध्ये फार मोठ्या प्रमाणात ITIच्या ज्या जागा आहेत त्या जवळपास सगळ्याच ट्रेडसाठी किंवा मग बऱ्याच ट्रेडसाठी जागा निघालेल्या आहेत, त्यामुळे इथे फार चान्स आहे सगळ्यांसाठीच। त्यानंतर आपण खाली बघूया जे महत्त्वाच्या पोस्ट आहेत स्टार्टिंगच्या लिपिक वगैरे, तर त्यांचं आपण थोडंसं समांतर आरक्षणानुसार जागा बघून घेऊया आणि गुणांचं तुमचं परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे ते सुद्धा बघूया। तर परीक्षेचं स्वरूप जे आहे तुम्हाला लिपिकसाठी एकूण 100 प्रश्न असणार आहे, 200 गुण असणार आहे। त्यामध्ये मराठीला 25, इंग्लिशला 25, सामान्य ज्ञानला 25 आणि बौद्धिक चाचणीसाठी 25। तर असे एकूण 100 प्रश्न आणि प्रत्येकी 50 गुण, तर असे 200 गुण तुम्हाला असणार आहे। आणि लघुलेखक आणि बाकीचे जे टेक्निकल पदं आहेत, जे जोडारी वगैरे ITIच्या बेसिसवर जे पदं आहेत त्यांच्यासाठी एकूण 120 मार्कांचा पेपर असणार आहे, 60 गुणांचा पेपर असणार आहे। आणि त्यामध्ये तुम्हाला नंतर तांत्रिकचं जे आहे ते तुम्हाला व्यावसायिक चाचणीची परीक्षा वेगळी होईल।
त्यासाठीची परीक्षा वेगळी होणार आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त 120 मार्क्सचा पेपर असणार आहे आणि बाकी उरलेला जो 80 मार्क्सचा पेपर असेल तो नंतरून व्यावसायिक चाचणीच्या अनुषंगाने घेण्यात येणार आहे. तर परीक्षेचं स्वरूप जे आहे ते ऑनलाईन असणार आहे. आपल्याला माहितीच आहे TCS एक्झाम घेते, तर त्यामुळे ऑनलाईनच स्वरूप असणार आहे. तर आता आपण जागांकडे वळूया. तर समांतर आरक्षणानुसार आपण फक्त काही निवडक पोस्टच्या जागा बघणार आहोत, कारण सगळे एक एक 2-2 पोस्ट आहे, त्यामुळे सगळ्या बघणं शक्य नाही आहे कमी वेळामध्ये. तर फक्त आपण ज्या जास्त जागा आहेत आणि ज्या सर्वसाधारण पोस्ट आहेत त्यांच्याच जागा बघून घेऊया. तर आपण सर्वप्रथम लिपिक बघूया. लिपिकच्या एकूण 125 जागा आहेत, फार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामध्ये 27 राखीवला असणार आहे, 12 EWSसाठी, त्यानंतर 33 जे आहे OBCसाठी, ACBCसाठी 4 जागा, त्यानंतर 4 जागा ह्या विजय गट ड साठी, विजय गट क साठी 5 जागा, विजय गट ब साठी 3 जागा, विजय गट अ साठी 5 जागा. तर अशा पद्धतीने जागा असणार आहेत. त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी 8 जागा असणार आहे, अनुसूचित जातीसाठी 24 जागा. तर अशा पद्धतीने जागांचं जे विभाजन आहे ते टोटल अशा पद्धतीने असणार आहे. त्यानंतर आपण बघूया वरिष्ठ लिपिकच्या ज्या 31 जागा आहेत त्यामध्ये 12 जागा राखीवसाठी असणार आहे, त्यानंतर EWSसाठी 3 जागा, OBCसाठी 4 जागा, त्यानंतर ACBCसाठी 2 जागा, त्यानंतर जे आहे ते NTDसाठी इथे आपल्याला 1 जागा दिसते, NTCसाठी 1 जागा, NTBसाठी 1 जागा, त्यानंतर विजय एसाठी 1 जागा, त्यानंतर STसाठी 3 जागा असणार आहे, त्यानंतर SCसाठी जे आहे 4 जागा असणार आहेत. तर अशा पद्धतीने वरिष्ठ लिपिकचं जे आहे समांतर आरक्षणानुसार जागा असतील. तर यामध्ये आपण लघुलेखक निम्न श्रेणी बघूया. एकूण 4च जागा आहेत, त्यामध्ये राखीवला 2 असणार आहे, EWSला 1 जागा आणि विजय गट अ साठी 1 जागा. तर अशा पद्धतीने 4 जागांचं विभाजन जे आहे ते होणार आहे. त्यानंतर आपण बघूया मिश्रक वगैरे. मिश्रकला सुद्धा चांगल्या जागा आहेत. तर एकूण 27 जागा आहेत, त्यापैकी 9 जे आहे ते ओपनसाठी असणार आहे, 3 EWSसाठी, 6 OBCसाठी, त्यानंतर विजय गट क साठी 1 जागा, विजय गट ब साठी 1 जागा, विजय गट अ साठी 1 जागा, त्यानंतर STसाठी 4 जागा आणि SCसाठी 4 जागा, STसाठी 2 जागा असणार आहे आणि SCसाठी 4 जागा. तर अशा पद्धतीने मिश्रकच्या ज्या जागा आहेत त्या असणार आहे. बाकीच्या शिक्षकच्या जागा बघूया. त्या एकूण 12 जागा आहेत, ओपनसाठी 7 जागा, EWSसाठी 1 जागा, OBCसाठी 1 जागा, त्यानंतर ACBCसाठी 1 जागा, विजय गट अ साठी 1 जागा असणार आहे आणि STसाठी 1 जागा. बाकीच्या कोणत्याच कॅटेगरीला इथे जागा नाही आहे शिक्षक या पदासाठी. तर आपण बाकीच्या जागा तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायच्या. ॲडमध्ये ॲड जी आहे तुम्हाला ती उपलब्ध असणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला. टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती जाऊन तुम्ही ती लिंक ओपन करून शोधू शकणार आहात. तर आजपासून अर्ज सुरू झालेले आहे. सगळ्यांनी अर्ज व्यवस्थित भरायचा आहे. काही तुमचे प्रश्न असतील अर्ज भरण्याबाबत किंवा काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर तुमचे जे कमेंट्स वगैरे असतील तर त्यांचे उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. तर चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या. ऑल द बेस्ट.